तर हा मित्रांनो, माझं नाव आकाश बंदकर, आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे। तर आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय, कारण माझे चिंचवडमध्ये रूम शिफ्टिंग वगैरे चाललेली। तर जे पिंपरी चिंचवडमध्ये राहतात त्यांना माहीत असेल की इथं रूम भेटणं वगैरे किती अवघड आहे, लवकर रूम भेटत नाही आणि बॅचलर्स लोकांना लवकर देत नाही। पण आता रूम शिफ्टिंग वगैरे झाली आहे आणि मी संडेला बारामतीला गेलतो, त्याबद्दल एक छोटं इन्फॉर्मेशन देतोय। तर लास्ट व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघितलं असाल, आपण मुंबईला इंटरसिटी घेऊन गेलो, पण आपल्याला रिटर्न ट्रिप भेटली नव्हती। तर तिथनं येताना मी एक ॲप यूज केला, ब्लाब्ला करून त्याचं नाव आहे। तर त्याच्यावरून आपण 3 सीटा घेऊन आलतो। तर त्याच ॲपचा मी यूज केला। म्हणजे आता मी जसं सगळ्यांना माझे जे व्हिडिओ माझ्या अगोदरपासून बघतात ते तर त्यांना माहिती असेल, माझी फॅमिली बारामती राहते। तर संडेला मी बारामतीला गेलतो। तर आता मी हाच विचार केला की असं पण मी आणि माझा भाऊ मी दोघंच जात होतो। तर म्हटलं तर जाता बघूया आपण या ब्लाब्ला ॲपवर मी पुणे टू बारामती, म्हणजे पिंपरी चिंचवड टू बारामती अशी ट्रिप टाकली, पब्लिश केली। आणि असं स्वारगेटवरनं तर 200 रुपये घेतात जायला, पण आपण सिटीमधून घेऊन चाललो म्हणून पर सीट मी 250 रुपये टाकलेले। तर 250 रुपये टाकल्यानंतर मला 3 सीट भेटल्या सुद्धा। बघू शका, एका जणाचे 2 पॅसेंजर होते, ते 500 आणि प्लस एक तिसरी ट्रिप होती त्याचे 250, टोटल 7.5 म्हणजे टोटल 750 रुपये पॅसेंजरचे होते, म्हणजे 3 सीटाचे। आणि एक मला पार्सल फक्त पाठवायचं होतं कस्टमरला, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं तर चॅटवर, तर पार्सल फक्त पाठवलं, त्याचे मला 250 भेटले। टोटल 1000 रुपयांचं माझं अर्निंग झालं घरी जायपर्यंत। म्हणजे मला पण घरीच जायचंय आणि ट्रिप पण बारामतीतल्याच होत्या। तर हा ॲप या ड्रायव्हरसाठी, आपले किती ते ड्रायव्हर मित्र जे आहेत ते आउट ऑफ पुण्यामधनं पुण्यात आलेत, पुण्यात राहतात ते एकटे, त्यांची फॅमिली आउट ऑफ पुणे, तर ते जातात कधी कधी भेटायला वगैरे। तर मी त्यांच्यासाठी त्यांना हे सजेस्ट करा की हा ॲप्लिकेशन तुम्ही यूज करा। असं यूज करा जे आउट ऑफ पुणे राहतात, तर घरी जाताना तुम्ही एकदा आपल्या घरची लोकेशन किंवा घरचा ॲड्रेस टाकून बघा। तर जाता तुम्हाला ट्रिप भेटली तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे की तुमचा यायचा जायचा CNGचा खर्च निघू शकतो। तर मी हेच केलं की मला जायचं होतं बारामतीला, मी बारामती ट्रिप टाकली। रिटर्नची पण ऑप्शन होतं, रिटर्नची ट्रिप टाकायची, पण मी रिटर्नची टाकलं नाही, त्या संगती फॅमिली येणार होती, तर फक्त जायचं टाकलं। तर माझा भाऊ तर संगती नसता तर मला 4 सीट भेटल्या असत्या, प्लस एक पार्सल घेतलं असतं तर माझे 1250 रुपयाचे अर्निंग झाले असते। पण ठीक आहे, मला 1000 जरी झाले तरी चाललं, माझा यायला CNG 350-400चा लागला असेल, कारण 100-120 किलोमीटर आहे बारामती पुण्यावरनं। तर चांगलं आहे। मी विचार तर केला फक्त 2 सीट घेऊन जायचा, बट मला 3 सीट आणि एक पार्सल भेटलं, म्हणजे माझा यायचा जायचा दोन्ही खर्च निघला 1000 रुपयामध्ये। तर हे एक ॲप्लिकेशन, या ॲप्लिकेशनमध्ये एवढं चांगलं आहे की म्हणजे सध्या न्यू आहे म्हणून का ते माहीत नाही मला, बट काही कुठल्याही प्रकारचं कमिशन नाही, रिचार्ज नाही, काहीच नाही आहे। फक्त आपल्याला आपली ट्रिप पब्लिश करायची आहे, स्वतःहून कस्टमर कॉन्टॅक्ट करता जाणार। आणि मी आधी मला वाटलेलं जास्त जणांना माहीत नसा ब्लाब्ला, पण खूप जणांना माहिती आहे। मी मुंबईवरून पुणे येताना पण ट्राय केलं आणि पुण्यातून बारामतीला जाताना पण ट्राय केलं, तर खूप लोकांना हे ॲप माहिती आहे, तर तुम्ही सुद्धा हे ट्राय करू शकता। तर हा छोटा व्हिडिओ मी त्यासाठी बनवला की जर कोणी असं घरी वगैरे जात असेल, रिकामी गाडी घेऊन जात असेल, तर त्यांच्यासाठी हा ॲप चांगला आहे। कमसे कम त्यांचा यायचा किंवा जायचा तरी खर्च निघू शकतो। तर मी आणि या ॲपमध्ये असं पण कंपल्सरी नाही की तुमची गाडी जी आहे ती परमिटच असली पाहिजे। तुमची व्हाईट नंबर प्लेट आहे तर व्हाईट नंबर प्लेटवर पण तुम्ही असं ट्रिप घेऊन जाऊ शकता सीटवर। आणि त्यामध्ये जास्त करून जर असं जो कोणाकडे एर्टिगा वगैरे ही गाडी असतात त्यांना जास्त फायदा होऊ शकतो, कारण त्यांच्याकडे एक्स्ट्रा 3 सीट असतात। आता आपण जर जात असेल तर आपण ड्रायव्हर आपल्याकडे 4 सीट असतात, बट एर्टिगावाल्यांकडे एक्स्ट्रा 3 सीट पण असतात, तर त्यांच्यासाठी पण हे जास्त चांगलं असेल। मुंबई पुण्यामध्ये घ्या किंवा घरनं येत असेल तर एक्स्ट्रा सीट भेटलं तरी चांगलं असेल। तर ठीक आहे, मी हे फक्त आपल्या ड्रायव्हर जे पुण्यामध्ये ओला उबर चालतात त्यांच्यासाठी, कारण आपल्याला पण माहिती आहे, आपण जर स्वारगेटवरनं जसं आपल्याला कुठं जायचं असेल, म्हणजे आता बारामतीसाठी जाती गाडी, अजून कुठं ती जात असेल तर आपल्याला मला ते तर नाही माहिती कुठं जाते की नाही, पण जिथं जाणार असेल तर माहिती आहे, ते सीटं भरणाऱ्या जे ड्रायव्हर्स असतात ते तिथले लोकल असतात, आपण तिथं जाऊन आपल्या सीटा तर भरू शकत नाही। त्यासाठी हे एक दुसरं ऑप्शन चांगलं आहे ॲप्लिकेशन की ब्लाब्ला हा ॲप आहे, जेव्हा आपण आपली राईड पब्लिश करून जर आपल्याला भेटला पॅसेंजर तर आपण घेऊन जाऊ शकतो आणि आपला यायचा खर्च पण यातमध्ये निघू शकतो। हा छोटा व्हिडिओ यासाठी बनवला की जर कोणी असं, आता मी बारामतीचा, दुसरा कोण बारामतीचा असेल तर त्याला जाण्यासाठी पण ही ॲप चांगला आहे। तर मी हेच बोलेल की जर कोणाला माहीत नसेल की ॲपवर राईड कशी पब्लिश करायची, काय करायची, मला नक्की कमेंट करा। मी राईड कशी पब्लिश करायची स्क्रीन रेकॉर्डिंग करून नक्की एक दुसरा व्हिडिओ बनवलं, म्हणजे तुम्हाला एकदम इझी पडेल। बाकी त्याच्या रजिस्ट्रेशन वगैरे फी काहीच नाही आहे, ॲप टोटली फ्री आहे।
तर हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा हेतू हाच होता की असं एक ॲप्लिकेशन सुद्धा आहे, जर कोणी मुंबईला ट्रिप घेऊन गेलं रिटर्न येऊ नाही भेटी तर ते याच्यावरनं आपला याचा खर्च पण काढू शकतो. आणि बाय चान्स म्हणून आपल्या घरी जात असेल, गावी जात असेल, जर तिकडली राईड भेटली तर जायचा याचा पण आपला खर्च काढू शकतो. कारण आपण जातो तर आपल्याला CNG तर टाकावाच लागतो. जर राईड भेटली, पॅसेंजर घेऊन गेलो तर आपल्याला तेवढाच यायचा खर्च निघेल. तर ठीक आहे मित्रांनो, आता मी ओलाचं सध्या अकाउंट चालू करणार आहे. तर ओलाचं अकाउंट चालू करायचं कारण उबरला कंटिन्यू राईड थोड्याफार कमी झाल्यात. आता ते काय माहिती का झाल्यात, पण थोडाफार फ्लो कमी झालाय. त्यामुळे मी आता ओला पण स्टार्ट करतोय. आणि रॅपिडो तर आहेच आपलं, आणि ओला आणि रॅपिडोला फक्त ओनली मीटर ठेवणार आहे. बाकी उबरचं आपलं जसं डेली अर्निंग होती ते डेली आता मी अपडेट करत जाईल. आता आपण सगळं रूम वगैरे सेटल करून झाले. तर मित्रांनो, आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये डेली अर्निंगच्या व्लॉगमध्ये तर अजून असं काही वेगळे ॲप वगैरे असेल किंवा अर्निंगचा काही सोर्स असेल तर मी नक्की माझ्या व्हिडिओजमध्ये टाकल. आणि असेच वेगवेगळे अर्निंगचे आयडियासाठी आणि माझे डेली अर्निंगचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ नक्की लाईक द्या. तर भेटूया आपण उद्यापासून. माझे डेलीचे व्हिडिओ येत राहतील. मी आज आता सगळं सेटअप झाल्यानंतर जास्तीत जास्त डेलीचे अर्निंगचे व्हिडिओज टाकायला स्टार्ट करणार आहे. आणि बाय चान्स असं मला काही जे आयडियाज माहिती आहेत वगैरे त्याचे मी शॉर्ट्स व्हिडिओ पण आता अपलोड करायचे स्टार्ट करणार आहे. त्यामुळं काय असं छोट्या महत्त्वाच्या माहिती असतील ते तुम्हाला नक्की भेटावे. त्यामुळं तर नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या.